नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. तुमच्या सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या मनोकामना पूर्ण होत हीच मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या आपल्या नवीन व्हिडिओचा विषय असा आहे, प्रत्येक संसारी माणसावर अनेक संकटे येत असतात. काही संकटे इतकी मोठी असतात की त्यामधून बाहेर पडण्यासाठी काही मार्गच भेटत नाही किंवा कुणाची कुठून मदत देखील मिळत नाही. काय करावे हेच सुचत नाही. तर अशा वेळी घोर कष्टोद्धरण हे 5 श्लोकी स्तोत्र आहे. हे लोकांच्या मांगल्याची वृद्धी करणारे स्तोत्र आहे. अत्यंत कठीण अशा काळात संकटाचे निवारण करण्यासाठी किंवा किमान त्या संकटाला सहन करण्याचे मानसिक बळ यावे यासाठी या स्तोत्राचा आपण व्रत म्हणून देखील पाठ करू शकतो. त्याशिवाय जो कोणी या स्तोत्राचे नित्य भक्तीने पठण करेल तो श्री दत्ताला प्रिय होईल. जो कोणी हे घोर कष्टोद्धरण स्तोत्र पूर्ण श्रद्धेने व भक्तीने म्हणतो त्याच्यावर आलेली भयंकर संकटे नष्ट होऊन तो सही सलामत त्यामधून बाहेर पडतो. जर तुम्ही खूप कठीण परिस्थितीमध्ये असाल तर अशा वेळी ह्या स्तोत्राचे दररोज 108 वेळा पाठ करा. तुम्हाला चमत्कार कसा घडतो याची जाणीव होईल. अत्यंत कठीण अशा संकटांचे निवारण करण्यासाठी घोर कष्टोद्धरण स्तोत्र पाठ हे 108च्या पटीने करावा. रोज 12 वेळा याप्रमाणे 27 दिवस व्रत म्हणून केले जाते. हे 108 वेळा 108 ला 12 ने भाग जातो म्हणून ते 12 वेळा म्हणतात किंवा 3, 4, 9, 12, 18, 27, 36 108 वेळा पण म्हणता येईल. त्यासाठी रोज आपल्याला उदबत्ती किंवा धूप लावून देवासमोर बसायचे आहे आणि त्यासमोर बसून मग आपल्याला हा पाठ पूर्ण करायचा आहे. अगरबत्तीचा अंगारा असेल तो आपल्याला कपाळावर लावायचा आहे आणि शेवटच्या दिवशी काहीतरी गोडधोड करून देवाला नैवेद्य दाखवायचा आहे. आणि त्याशिवाय रोजच्या नित्य भक्तीमध्ये देखील तुम्ही याचा समावेश करू शकतात. अशा वेळी तुम्हाला रोज हे घोर कष्टोद्धरण स्तोत्र 1 वेळा किंवा 3 वेळा याचे तुम्ही पठण करू शकतात. आणि ज्यावेळी तुम्ही 27 दिवसांचे व्रत करत असाल त्यावेळी याचे काही नियम नसतात. फक्त ब्रह्मचर्य पालन करण्याची गरज नाही. फक्त इथे तुम्हाला मांसाहार करायचा नसतो. हे स्तोत्र तुम्हाला कुठे भेटू शकतं तर हे स्तोत्र तुम्हाला जे गुरुचरित्राचे 14वा किंवा 18वा अध्यायाचे जे पुस्तक असते त्यामध्ये तुम्हाला ते मागे किंवा पुढे असू शकते. त्याशिवाय तुम्ही गुगल वरून देखील PDF डाउनलोड करू शकतात आणि त्याच्या प्रिंट काढून घेऊ शकतात किंवा तुम्ही ते मोबाईल वरून देखील वाचू शकतात. खूप प्रभावी असे हे स्तोत्र आहे. दुसरे कोणी अशा कठीण अडचणीमध्ये असेल तर नक्की त्यांना ही माहिती द्या. त्यांना हा व्हिडिओ शेअर करा. आणि अगदी लहानशा माहितीसोबत आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. आणि व्हिडिओतली माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया अशा छानशा नवीन व्हिडिओ सोबत, नवीन माहिती सोबत. तोपर्यंत सर्वांना बाय आणि श्री स्वामी समर्थ.